आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। शहर में आज धनगर समाज के आरक्षण के लिए मोर्चा लगा। संतोष टागड़ ने बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी और कांग्रेस इनको ओपन चैलेंज दिया कि अगर कभी धनगर समाज को आरक्षण नहीं मिला तो धनगर समाज के 33 से 34 आमदार चुन के आएंगे और सरकार की हलक से धनगर समाज का आरक्षण निकाल लेंगे। करण्यात येत आहे। हे आंदोलन नुसतं वैजापूरपुरतं मर्यादित नसून आमच्या समाजाचे महाराष्ट्राचे नेते लहुजी शेवाळे साहेब यांनी महाराष्ट्रभर हे आंदोलन उभं केलेलं आहे। सकल महाराष्ट्रात आज प्रत्येक तालुक्याच्या तहसीलच्या ठिकाणी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आमच्या धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेबांनी गेल्या 50-51 वर्षापूर्वी धनगर हा एसटी आरक्षणात आहे असं लिहून ठेवलेलं आहे। तरी पण या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी, या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमचं आरक्षण आम्हाला लागू केलं नाही। त्यांना ती भीती आहे की धनगरांना जर एसटी आरक्षण दिलं तर हा समाज हुशार आहे, हा समाज कुणाच्या ताटाखालचं मांजर होत नाही, हा कुणाकडे भीक मागणारा समाज नाही। याला जर आरक्षण मिळालं तर या महाराष्ट्रामध्ये 27 ते 33 आमदार या धनगर समाजाचे निवडून येतील आणि जर 33 आमदार धनगरांचे निवडून आले तर हे धनगर सत्तेत वाटा मागतील आणि मग आम्ही धनगरांनी सत्तेत वाटा मागितला तर या प्रस्थापित पुढाऱ्यांचं, या सर्व राजकीय पक्षांचं या ठिकाणी वाताहत होईल, आमची सत्ता येईल, धनगर हे सत्तेत बसतील। म्हणून आमचं आरक्षण प्रामुख्याने या प्रस्थापित पुढाऱ्यांनी, या राजकीय पक्षांनी दाबून ठेवलेलं आहे। पण या मोर्चा प्रसंगी आम्ही सकल महाराष्ट्राच्या धनगर समाजाच्या वतीनं या सर्व राजकीय पक्षांना, या भारतीय जनता पार्टीला व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांनाच आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की आजपर्यंत तुम्ही आमच्यावर अन्याय करत गेलात। आमचा समाज जागा झालेला नव्हता, आमचा समाज सुशिक्षित नव्हता, आमचा समाज शिकलेला नव्हता, आमचा समाज एकत्र नव्हता, एक संघटित नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला हे शक्य झालं। परंतु इथून पुढं आता हा समाज जागा झालेला आहे, हा समाज आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला तयार झालेला आहे। आमच्या समाजाची तरुण पोरं ही शिकलेली आहेत, सुशिक्षित झालेले आहेत, आता हा समाज संघटित झालेला आहे। आता तुम्ही आमचं आरक्षण थांबवू शकत नाही, आता तुम्हाला आमचं आरक्षण हे द्यावंच लागणार आहे आणि जर दिलं नाही तर तुम्हाला आम्ही सत्तेतून सळो की पळो करून सोडल्याशिवाय या ठिकाणी आता राहणार नाही, असं तुम्हाला या सर्व सत्ताधाऱ्यांना, या विरोधकांना, या महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना आम्ही या ठिकाणी एक चेतावणी देऊन टाकतो की जर तुम्हाला सत्तेत राहायचं असेल तर आमच्या समाजाला पण आता सत्तेत वाटा मिळाला पाहिजे, नसतं आम्ही तुम्हाला पण सत्तेत राहू देणार नाही, अशा प्रकारची या ठिकाणी एक चेतावणी देतो आणि या ठिकाणी मी थांबतो। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। पुण्यश्लोक आले ते होळकरांचा विजय असो। औरंगाबाद से शेख फरीदुद्दीन के जरिए औरंगाबाद महानगर पालिका पे MIM के कार्यकर्ताओं का धरना। इस धरने में अब्दुल हसन हाशमी, डॉक्टर गफ्फार कादरी और समीर साजिद और कार्यकर्ता शामिल थे। मैं जैद शेख, पुलिस पॉइंट न्यूज़ वैजापुर। अगर आपको हमारी न्यूज़ अच्छी लगी तो लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए। आज के लिए बस इतना ही काफी। कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ।